जळगाव जामोद तालुक्यात फायनान्स कंपन्यांद्वारे नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम होत आहे। संचारबंदी दरम्यान त्यांना या फायनान्स कंपन्यांनी शिथिलता द्यावी असे निवेदन रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले। जळगाव जामोद तालुक्यामध्ये ग्रामीण कुंटा, स्पंदन आणि भारत फायनान्स यासारख्या खाजगी कंपन्यांकडून ग्रामीण व शहरी भागात गट समूह तयार करून त्यांना व्याजाने पैसे दिले जातात आणि आठवडा किंवा पंधरवाड्याला त्यांच्याकडून ठरवून दिलेली रक्कम वसूल केल्या जाते। परंतु सध्याची स्थिती लक्षात घेता या फायनान्स कंपन्या होत असलेली सक्तीची वसुली थांबवण्यात यावी आणि कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीचे संकट निवारल्यानंतरच परत या कंपनींनी आपली वसुली चालू करावी, अशा आशयाचे निवेदन रिपाईचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी 24 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले। 24/3/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन केलेलं आहे। अशामध्ये ज्या फायनान्स कंपन्या आहेत, ग्रामीण कुटा झाला, स्पंदना झाला, भारत झालं, अशा ज्या फायनान्स कंपन्या जे गावातील मजुरांना व्याजाच्या रूपाने गटसमूहाला आर्थिक सहाय्य देतात आणि दर आठवड्याला आणि पंधरवाड्याला सक्तीची वसुली करतात। आज या अशा परिस्थितीमध्ये मजूर वर्गाला घराच्या बाहेर पडण्यास बंदी आहे, काम नाही आहे, हाताला काम नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही, आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली आहे। आज घराचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ह्या सक्तीने वसुली करत आहेत। शासनाने 5 लोकांच्या वरती समूह करण्यास बंदी आणलेली असताना हे जे या समूह या फायनान्स कंपनीचे जे अधिकारी आहेत हे गाव परत जाऊन पूर्ण जे सदस्य आहेत 10 ते 15 ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे यांना सर्वांना एका ठिकाणी जमा करून सक्तीची वसुली करतात। तेव्हा माझी शासनाला विनंती आहे की आज ही जी परिस्थिती बघता सध्या लोकांच्याकडे आर्थिक बाजू जमा नसून त्यामुळे त्यासाठी या खाजगी कंपन्यांची जी सक्तीची वसुली आहे, या कोरोनाचा संदर्भ वातावरण जोपर्यंत निवळत नाही तोपर्यंत यांच्या वसुलीवर बंदी आणावी ही आज मी माझ्या निवेदनामार्फत यांना एक विनंती केलेली आहे। या कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून होत असलेली सक्तीची वसुली थांबवण्यात यावी, तसेच भारतभर चाललेल्या कोरोनाचं संकट निवारल्यानंतरच परत या कंपन्यांनी आपली रीतसर वसुली सुरू करावी, असे निवेदनात नमूद होते। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून मनीष तायडे।